आपण एकीकडे पाहताय ठिकाणी आहेत, त्यांचे पती आहेत. मला वाटतं नैतिक जबाबदारी स्वीकारून रोहिणीताईंनी सुद्धा राजीनामा द्यायला पाहिजे. आणि आता खडसेंचा जो भंपकपणा आहे तो या निमित्तानं पुढे आलेला आहे. काही लोक राजकीय सूडभावना अशा प्रकारचं दुर्दैव आहे की काही महिला सामाजिक कार्यकर्ता बोलतात. आता रेव पार्टीला काय आम्ही जायला सांगितलं का? रेव पार्टीत होते ही या ठिकाणी वस्तुस्थिती आहे ना. का आम्ही महिला आणि तुम्ही जा आणि तिथे अंमली पदार्थाच्या नशा करा, रेव पार्टीत सहभागी व्हा, त्याच्यामुळे याचं समर्थन होऊ शकत नाही. चूक ही चूक आहे. खडसे साहेबांच्या जावयाची घोडचूक आहे आणि स्वाभाविकपणे त्याचे परिणाम खडसे आणि रोहिणी खडसेंवर त्या ठिकाणी होतील. प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात. रोहिणी खडसेंनी राजीनामा दिला पाहिजे आणि खडसेंचा बनाव समोर आलेला या शब्दात दरेकरांनी टीका केलेली आहे. तर अंधारेंनी असं म्हटलंय की रेव पार्टीचा बनाव करून खडसेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आम्ही याचा निषेध करतो असं सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात. तर संजय राऊतांनी या प्रकरणामध्ये थेट गिरीश महाजन यांच्यावर टीका केलेली आहे आणि भाजप हा पक्षच रेव पार्टी पक्ष आहे अशा शब्दात भाजप पक्षावर संजय राऊतांनी टीका केलेली आहे. खराडी भागामध्ये रेव पार्टी सुरू होती. दारू, ड्रग्सचा साठा, अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत. पहाटे 3:30च्या दरम्यान पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि रेव पार्टीमध्ये खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांचा देखील समावेश आहे. वैद्यकीय चाचणी जी आहे ती पूर्ण, तपासणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि आता पुढची कारवाई स्थानिक पोलिसांकडून केली जाते. पुणे पोलीस खेवलकरांना घेऊन पोलीस आयुक्तालयामध्ये आता दाखल झालेले आहेत. महत्त्वाची बातमी आपण पाहताय. पुणे पोलीस आता प्रांजल खेवलकर यांना घेऊन पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत. त्यांची वैद्यकीय चाचणी झालेली आहे आणि आता खेवलकरांना घेऊन पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस जे आहेत ते पोहोचलेले आहेत. खराडीमध्ये रेव पार्टी सुरू होते आणि याच्यामध्ये खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांचा देखील समावेश. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. पहाटे 3:30च्या दरम्यान ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. खराडी हा भाग उच्चभ्रू भाग म्हणून ओळखला जातो आणि याच ठिकाणी असलेल्या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये ही पार्टी जी आहे ती सुरू होती. हाऊस पार्टीच्या नावाने रेव पार्टी या ठिकाणी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. या ठिकाणी असलेला अंमली पदार्थांचा साठा जो आहे तो पोलिसांनी जप्त केलेला आहे. पुढची कारवाई त्यांच्याकडून सुरू झालेली आहे आणि आता खेवलकरांच्या घरी सुद्धा तपासणी केल्याची माहिती आहे. प्रांजल खेवलकर यांच्या घरी सुद्धा पोलिसांकडून तपास करण्यात आलेला आहे आणि आता खेवलकरांना घेऊन पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस पोहोचलेले आहेत. खेवलकर यांच्या घरी सुद्धा तपासणी केल्याची माहिती आहे.